नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ज्योती तुमचं स्वागत करते साई स्वामी ब्लॉगमध्ये. तर आज वार बुधवार आहे, पण हा व्हिडिओ येणार कालचा आहे. तो आज मी तुम्हाला पाठवते आहे. काल रथसप्तमी होती, शेवटचा दिवस होता हळदी कुंकवाचा. तर कालच आम्ही हळदी कुंकू केला आणि बाळाचं बोरनान पण केलं होतं. असं अचानकच ठरलं. सकाळी स्वयंपाक आत्याने करून घेतला होता, भाजी पोळी आत्यानेच करून घेतली ती, मग भात आणि भाजी मी नंतरून दुसरी केली. आता मी आरूचा टिफिन पण भरून देते. तर तिचं पण सकाळी सकाळी ना आवरून द्यावं लागतं मला. ती स्वतःचं काम लवकर काही ती आवरत नाही, मलाच सगळं करून द्यावं लागतं. शक्यता करून आहे ना सकाळचा स्वयंपाक भाजीपोळी ना आत्याच करते, मी काही करत नाही. येतोय का बाय ना, येतोय का बाय. जाईल चल आजीच्या इथे जायचं ना तुला. तुला आजीच्या इथे शोधायला आणि मग दीदीच्या इथे. आरो पण घेऊन गेली होती स्वामीला आईकडे आणि तिची बस तिथंच येते ना, मग आरो घेऊन गेली म्हणे मम्मी मी घेऊन जाते तिला. आणि सकाळी सकाळी ना घरात पण भरपूर पसारा राहतो, मग ती तिकडे घेऊन गेल्यानंतर मी सगळं आवरलं. आता आहे ना मी साबुदाण्याची खिचडी करते. आज मंगळवार होता ना, तर आत्याला मंगळवारचा उपवास असतो, मग तिच्यासाठी ना खिचडी करून ठेवते. सकाळीच आत्याने साबुदाणे भिजत टाकली होती, रात्री टाकण्याची मी विसरली होती, मग सकाळीच आत्याने टाकून. तुम्ही म्हणशाल आत्याला का बरं अगं तू करते सासूला, तर मला लहानपणापासून आम्ही आत्याच म्हणते, असं आवाजावं कधी घातलेलंच नव्हतं, त्याच्यामुळे आता काय ते तोंडातून येत नाही लवकर आवाजावं घालायला, आणि ती सवय पण नाही पडली त्याच्यात. आता आहे ना मी हळदी कुंकाची म्हणजे तयारी करून घेते. आम्ही हळदी कुंकासाठी ना पावडरचे डबे आणले होते. खूप म्हणजे वहिनीच गेल्या होत्या आणायला, मी काही गेली नाही बाजारात. पण त्या म्हणे काही मिळत नाही, म्हणून त्यांनी पावडरचे डबे आणले. आणि इकडे ना वहिनीने खीर करून ठेवली, तोपर्यंत माझं सगळं आवरून घेतलं मी. मग नंतरून वहिनी आवरायला आला. आणि स्वामीचा पण आता एकीकडं आवरायचं पण काम चालू होतं आणि स्वामीला पण घेत होती. आणि हा निरंजन आहे ना माझ्या मम्मीने मला पाठवल्या, आणि लाडू पण पाठवले. आरूला आवडतात ना लाडू, खूप टेस्टी राहतात आमच्या इकडचे मोखाड्याचे लाडू. म्हणतात ना शेवटी आईची माया ती आईचीच माया असते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटते आणि आज आहे ना आमचा हळदी कुंकू पण आहे. आज शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे आज करायचा काय एवढा मूड नव्हता, पण मग स्वामीचं बोरनान पण करायचं आहे. म्हणजे बोरनान पण करणार आहे आम्ही, त्याच बाजूला करणार आहे. मागच्या वर्षी पण आम्ही तिकडेच केलं, तर आम्ही दोघी जावं आहे ना एकत्रच हळदी कुंकू करतो, असं नाही का वेगवेगळं करत. आणि आता समीक्षाने घेतलं आहे त्याला. आणि आरू यायची बाकी, आरूचं म्हटली होती ती का मी आल्याशिवाय तुम्ही त्याचं बोरनान करायचं नाही, पण ते आता 2:30 वाजता येईल. आणि एक तर आम्ही आमच्या इकडे ना बाया भेटत नाही हळदी कुंकासाठी, त्या संध्याकाळी येऊ शकत नाही, आम्ही मळ्यात राहतो, त्याच्यामुळे आम्ही ना हळदी कुंकू ही दुपारीच ठेवले. कोणताही कार्यक्रम असला का म्हणजे हळदी कुंकाचा तो आम्हाला दुपारीच करावा लागतो. इकडं बघा स्वामी, त्याचं आवरायचं बाकी आहे, पण तो आता खूप चिडचिड करत, जरा वेळ झोपवते मी, मग त्याला उठून त्याचं आवडते. साधं सिंपल असं मी डेकोरेशन केलं आहे. कसं वाटतंय नक्की सांगा तुम्ही. आणि होत्या माझ्या कधी दिवाळीच्या माळीनं त्याचं डेकोरेशन केलं मी. आता आहे नाही तर सगळ्या बायका आलेल्या होत्या, त्या म्हणत त्या म्हणजे छान झाले केले. त्यांच्यासाठी ना आम्ही खीर केली होती. म्हणजे आता एवढ्या लांब येणार आहे, मग काहीतरी केलं पाहिजे ना, मग आम्ही खीर केली होती. इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मून. किशोर रावांचं नाव घेते मुतडक्यांची सून. नदीच्या काठी श्रीकृष्ण माझं तो देवासरी. तुझ्या रावांचं नाव घेते सुखी आहे संक्रांतीच्या सणाला देवगडाचा मान किरण रावांच्या जीवावर घेते संक्रांतीचं वाण. नाव घे रामाचं नाव.
गणपतीला आवडते दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी, संपतरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. नाव घ्यावासाठी तिकडलं पण राहिलं आहे वहिनी. मी नाव आठवलं तर ते दुर्गाने घेतलं, आता मला आठवायला वेळ द्या. आम्ही नाव द्या, तुझं नाव घ्यायला फोन मध्ये पाहिलं मग तुझं नाव माहिती आहे. चांदीच्या वाटीत सोन्याची चेन, मनोजरावांचं नाव घेते सुखांची चेन. क्लॅप क्लॅप करा सगळ्यांनी. शिर्डीत साई, पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माई, विलासरावांचं नाव घेते दर्शन चाय. चांदीचा ग्लास साखरेने घासला, दुधाने धुतला, सुशीलरावांचं नाव घ्यायला चंद्रा, सूर्य असला. आता स्वामीचं बोरनान पण करायचंय. सगळ्या बायका जमलेल्या होत्या तर म्हटलं आम्ही आताच लगेच बोरनान करून देतो. इतक्या वेळ ना खूप त्रास देत होता. नंतर बा किती देवावानी बसलाय शांत. त्याला खूप मजा येत होती आणि त्याने खूप आनंद पण घेतला त्याचा. आता एक एक जणी ना सगळ्या त्याला ओळखत होत्या आणि त्याला ना खरंच खूप छान वाटत होतं. त्याला असं झालं का काय हा नवीन प्रकार चाललाय माझ्यासोबत. आजकाल आहे ना बोरनान हा प्रकार सगळेच जण करतात. पहिले आम्हाला काही माहीत नव्हतं माझ्या आरूच्या टायमाला आणि समीक्षा वंश आम्ही यांच्या टायमाला काही केलं नव्हतं. आम्हाला माहीत पण नव्हतं असं काही राहतं. आणि ह्या वर्षी म्हणलं नाही आता आपण राहताना तर आपण स्वामीचं करू. वहिनीचं न माझं आमचं ठरलं का करू आपण त्याचं. आणि ते अचानकच ठरलं होतं आणि म्हणतात असं का त्याच्यावरचं ओझं उतरतं बाळावरचं. त्याच्या मागचे ना भरपूर काही शास्त्रीय कारण आहे. काही एवढं माहीत नाही मला. असा काही कार्यक्रम असला का सगळं एकत्र येतात, खूप छान वाटतं आणि अशाच वेळेस आम्हाला एकत्र यायला जमतं. नाहीतर प्रत्येकजण लांब लांब राहतं, कोणी कोणाच्या घरी पण जात नाही, काहीच नाही. पण ह्या टायमाला ना असा आवर्जून सगळेजण एकत्र येतात. आम्ही ह्या जावा आहे एकत्रच येतो, म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात येतो. खूप छान वाटतं आम्हाला पण. या लहान मुलींना पण मजा येत होती, त्या पण एन्जॉय करत होत्या. तुम्हाला ना इथं आजी आणि आत्या दिसत नसेल कारण की त्यांना दोघींना माहीतच नव्हतं आम्ही असं बोरनान करणार आहे. आजी पण गावात गेली ती निघून आणि आत्या पण मळ्यात निघून गेल्या होत्या. मग ते नसतानाच आमचं ठरलं ते, म्हणजे असं काही नियोजनच नव्हतं त्याच्यामुळं. नाहीतर आत्या त्या थांबल्या असत्या घरी. मग अचानकच ठरलं, म्हटलं चला वेळ येतं करून घेऊ. आणि आजचा नेमका शेवटचा दिवस पण होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.